हॅलो हॅलो माझे वीण दोघांतलीही तुटेना या मालिकेच्या रिव्ह्यूचे प्रेक्षक, सॉरी टू से यू की मी इतक्या दिवस एपिसोड नाही टाकू शकली काही कारणास्तव. पण आता आपले हे एपिसोड पुन्हा नव्याने सुरू होणार आहेत कंटिन्यू. आणि थँक्यू सो मच की तुम्ही या चॅनलला अनसबस्क्राईब नाही केलं. तर आजपासून मी पुन्हा एपिसोड टाकायला सुरुवात करते. असेच हे एपिसोड तुम्ही बघत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद. तर मग आज आपण बघूया वीण दोघांतलीही तुटेना या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. आजच्या भागात आपल्याला बघायला भेटते की इथून मागचे भाग आय होप सो की तुम्ही बघितले असणार आहेत. त्यामुळे आजच्या भागात आपल्याला असं बघायला भेटते की मल्लिका सरळ स्टेजवर जाऊन समरचे पायच पकडते आणि बोलते की समर प्लीज प्लीज, अरे माझ्या मुलाचं लग्न नको थांबवू. सो आनंदीला सांग ना, आपल्या घराची इज्जत येते. मी किती स्वप्न पाहिले होते माझ्या मुलाच्या लग्नाचे. मल्लिका गयावया करत असते तेव्हा समर बोलतो की काकू काय करतेस हे तू. तेवढ्यात तिकडे जी नवरी मुलगी असते तिचे आईवडील ही कुजबूज करत असतात. त्यांनाही अंशुमनवर शंका येत असते. तेव्हा नवरीची आई बोलते की काय चाललं आहे हे आपल्या मुलीच्या आयुष्यात. आणि त्या काय म्हणत होत्या की या आधीही आपल्या जावयाने फटके खाल्ले, काय तर ते चाबकाने मारले त्यांनी म्हणे. आणि काहीतरी मुलीचंही नाव घेतलं होतं त्यांनी, श्वेता की काय. अहो, आपण आपल्या मुलीच्या जावयाची चौकशी करताना काही कमी तर नाही ठेवलं ना. अजून चौकशी करायला हवी होती का आपण. तेवढ्यात अंशुमन बोलतो की दादा काय चाललं हे, सांग ना वहिनीला जायला. तेव्हा अंशुमन गुरुजींना बोलतो की गुरुजी तुम्ही विधू सुरू ठेवा. तेव्हा मुलीचे वडील मुलीच्या आईला सांगत असतात की मला वाटलं समर राजवाड्यांचा भाऊ आहे, सभ्य असेल. तेव्हा अंशू बोलतो की आजी सांग ना, तू का गप्प बसलीस, तुझ्या नातवाचं लग्न होऊन देत नाही आहे हिला इथून घालव ना. तेवढ्यात स्वानंदी चिडून येते आणि बोलते की काय 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 म्हणालास तू, लाज सगळी सोडून दिली आहे, सगळी लाज विकून खाल्ली आहेस का. तेव्हा अंशू बोलतो की हे बघ वहिनी, मी अजूनही तुला सांगतोय की नीट बोल म्हणून. तेव्हा स्वानंदी बोलते की हो का, काय सांगतोयस तू, हां काय सांगतोयस. त्याआधी मीच सांगते ना सगळ्यांना की तू चिंगीबरोबर प्रेमाची तिला किती फसवलं, प्रेमात स्वप्न दाखवून तिचा कसा वापर करून घेतला ते. आणि अजून या मुलीला अनुष्काला तिलाही फसवायला निघालायस आणि तिच्याशी लग्न करायला निघालायस तू. तेव्हा मल्लिका बोलते की हे असं खोटं नको ना बोलू. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही काकू, मी खरंच बोलते, पण ते तुम्हाला फक्त ऐकायचं नाही एवढाच फरक आहे. गेले 2-2.5 महिने हे प्रकरण सुरू आहे. चिंगीला खूप ऐकवायचं होतं ना तुम्हाला. तिच्याकडनं कामात चुका होत होत्या कारण तिचं लक्ष नव्हतं कामात. का बरं, कारण ती सैरभैर झाली होती. तिच्या आयुष्यात काय चाललंय हे तिला कळत नव्हतं. ती तर बिचारी आतल्या आत कुडत होती रे. आणि हे सगळं फक्त या तुमच्या मुलामुळे. आणि या सगळ्यांनी गांगरून गेली होती. तिला कळत नव्हतं की काय होतंय ते हे. आणि तिकडे कोपऱ्यात राहून तुझ्या नावाची मेहंदी काढण्यात रमली होती ती, स्वप्न बघत होती ती. आणि या सगळ्यावरून तुम्ही काय केलं, तिला मारलत आणि तिला घरात काढून द्यायला निघालात. बरं, हे सगळं होत असताना तुमचा हा गुणी मुलगा तो मूग गिळून गप्प बसला होता ना. बरं, तिला सांगितलं नाही. तिला तर सांगितलं मी या सगळ्यांच्या दबावाखाली येऊन लग्न करतोय. उद्या लग्न झालं की ते मी लग्न मोडून तुझ्याचकडे येणार आहे, तुझ्याशी लग्न करणार आहे, हो ना. तेव्हा मल्लिका बोलते की गप्प बस आनंदी, अगं मोलकरीने ही ती. समोर तुला वाटतं की हिच्याकडे अंशुमन ढुंकून सुद्धा बघणार आहे. हे बघे, असल्या मुलीचं नाव माझ्या मुलासोबत जोडायचं नाही, सांगून ठेवते. आणि तू एक नंबरची कॅरेक्टरलेस चीप मुलगी आहेस, असं मल्लिका चिंगीला बोलते. मला माहीत नाही का तुझ्यासारख्या मुलींची काय थेरं असतात. ती अशा श्रीमंतांच्या मुलांच्या मागे लागायचं, प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचं आणि त्यांच्याकडनं पैसे काढायचे, हेच असतं ना तुमचं सगळं. तेव्हा अंशू पण बोलतो की थांब मॉम, हिच्याशी मी डील करतो. तेव्हा अंशू स्टेजवरून खाली उतरतो, चिंगीकडे जातो आणि बोलतो की तुझ्यासारख्या मुलींसाठी एक परफेक्ट शब्द आहे, चीप आणि सडक छाप. तेवढ्यात समर बोलतो की अंशू. तेव्हा अंशू बोलतो की काही चुकीचं बोलत नाही दादा मी. सोसायटीमध्ये हिच्यापेक्षा चांगल्या मुली मरतात माझ्यावर, म्हणून मी काही सगळ्यांना तोंडी लावायचं. आणि ही एवढी चॅप्टर आहे ना, हिला माहिती हिचे हे असले प्रकार माझ्याकडे खपवून घेतले जाणार नाही, म्हणून ह्या थराला गेली ही मोलकरीण. आणि असल्यांना कसं गप्प करायचं ना हे मला चांगलंच माहिती आहे. अंशू चप्पल उचलून चिंगीच्या अंगावर हात उचलणार. तेवढ्यात स्वानंदी येऊन पटकन त्याचा हात पकडते. त्या स्वानंदी त्याच्या हातातली चप्पल फेकून लावते आणि बोलते चिंगीवरच नाही, कुठल्याच बाईवर हात उचलायचा नाही परत. तेव्हा स्वानंदी बोलते की तुझ्यासारख्या मुलांना फक्त बायकांना घाबरवता येतात, पण आतून तुझ्यासारखी मुलं ना खूप घाबरट असतात. तू जी चप्पल चिंगीवर उगारली ना आत्ता, तीच जी चप्पल चिंगीने तुझ्यावर उचलली असती ना, तर तू तिच्यासमोर एक क्षणही टिकू शकला नसतास.
तेव्हा अंशू रागाने स्वानंदीला ढकलतो. तेवढ्यात समर पटकन येतो आणि स्वानंदीला पकडतो आणि बोलतो की अंशू, तुझी हिंमत कशी झाली स्वानंदी मॅडमला ढकलण्याची. तेव्हा मल्लिका बोलते की समर चिडू नकोस ना. अरे पण ती बघ ना स्वानंदी कशी बोलते. खरी तर चूक या चिंगीची, मोलकरणीची. ती घरात आपल्या भांडणं लावते. स्वानंदी बाळा, तू तर हुशार आहेस ना, तुला कळायला पाहिजे ना हे सगळ्या गोष्टींची काही गरज आहे का. तेव्हा स्वानंदी बोलते की हो आहे, कारण तुमच्या मुलाचा अंश हिच्या पोटात वाढतो आहे. तेव्हा सगळे थक्क होतात. तेव्हा नवरी मुलगी अनुष्का तिच्या खोलीत निघून येते. तेव्हा तिची आई पटकन येते. तेव्हा ती रडत असते आणि बोलते की अनबिलिव्हेबल मम्मा, माझ्यासोबत काय होतं आहे मला काहीही कळत नाही आहे. तेव्हा तिची आई तिला समजत असते आणि बोलत असते की तुझी चूक नाही आहे, अंशुमन असं असेल असं वाटलं नव्हतं. तेव्हा तीही बोलते की माझ्याशी किती गोड बोलत होता, जेणेकरून असं वाटलंच नाही की तो असं काही फसवणार आहे म्हणून. तेवढ्यात तिथे अर्पिता येते आणि अर्पिता बोलते की काकू ऐका ना. तेव्हा अनुष्काची आई बोलते की प्लीज आम्हाला स्पेस हवी, काहीही बोलायचं नाही आहे. तेव्हा अर्पिता त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असते की स्वानंदी जे काही बोलते ते सगळं खोटं आहे, माझा भाऊ खूप चांगला आहे म्हणून ती अनुष्काला समजवत असते. तेव्हा अनुष्का काहीही बोलत नसते आणि बोलते की मला माझ्या लग्नात अजून काय होणार आहे हे बघायचे आणि अनुष्का बाहेर चालली जाते. इकडे मल्लिका बोलत असते की देवा, मी हे बघण्याच्या आधी मेली का नाही, काय काय चाललं आहे हे सगळं. तेव्हा अंशुमन बोलतो की काय चालणार आहे, ही मोलकरणी उद्या 4 मुली अजून येऊन म्हणतील अरे आम्ही राजवाडे आहोत राजवाडे. उद्या 4 मुली येऊन म्हणतील की ते माझ्यामुळे त्या प्रेग्नेंट आहेत. मग काय मी काय सगळ्यांवर विश्वास ठेवायचा का काय ना. असे आम्ही राजवाडे आहोत आणि असे स्कॅम आमच्यासमोर होतच असतात. तेव्हा अंशू बोलतो की वहिनी, उद्या जर एखादी मुलगी येऊन तुला म्हणाली की समर राजवाडेमुळे मी प्रेग्नेंट आहे तर. तेव्हा स्वानंदी खूप चिडते आणि बोलते की तुला लाज नाही वाटत, तुझी हिंमत कशी झाली राजवाड्यांबद्दल असं बोलण्याची. अरे आज तागायत त्यांनी तुला बापासारखं वाढवलं आणि प्रत्येक बाईचा ते सन्मान करतात. ऑफिसमधल्या प्रत्येक बाईला ते लहान बहिणीप्रमाणे वागवतात आणि तू असा बोलतोयस. तेव्हा स्वानंदी खूप चिडत असते आणि बोलते की परत जर माझ्या नवऱ्याबद्दल असं बोलण्याची तू हिंमत ठेवलीस ना तर जीभ हातात हासलून ठेवेल मी तुझी जीभ. तेव्हा स्वानंदी खूप चिडचिड करत असते. समरला वाईट वाटत असतं की अंशू त्याच्याबद्दल असा बोललेला असतो म्हणून. मल्लिका बोलत असते की तुझ्याकडे काय पुरावा आहे गं, पुरावा नसताना अशा गोष्टी बोलणं हे शक्यच नाही. स्वानंदी बाळा, तुझ्याकडे आहे का गं पुरावा. तेव्हा स्वानंदी बोलते आहे ना, माझ्याकडे पुरावे आहे, चिंगी रिपोर्ट्स दाखव. तेव्हा ती रिपोर्ट्स दाखवते आणि स्वानंदी समरकडे देते. तेव्हा स्वानंदी बोलते की आणि हे मी स्वतः कलेक्ट करून आणले म्हणून हे रिपोर्ट खोटे असतील असं तुम्ही म्हणूही शकत नाही. तेव्हा मल्लिका बोलते की आम्ही काय बोळ्याने दूध पितो असं वाटतं का. म्हणजे हे रिपोर्ट्स दाखवून हे सिद्ध होत नाही ना की हे रिपोर्ट्स चिंगीचे जरी असले पण त्यांचा या रिपोर्ट्समध्ये अंशुमनच त्या होणाऱ्या मुलाचा बाप आहे असं तर सिद्ध नाही होत ना. तेव्हा मल्लिका बोलते कुठेतरी शेण खाऊन आली असेल आणि माझ्या मुलावर आरोप लावत आहेत. त्या दोघांना कोणी एकत्र पाहिलं आहे का. तेव्हा स्वानंदी बोलते की एकत्र नाही पाहिलं आहे, पण चिंगी घराबाहेर कुठे गेली आहे, 24 तास आपल्याच घरात असते ना. तेव्हा स्वानंदी बोलते की काकू, दुसऱ्याच्या मुलीच्या इज्जतीचे धिंडोरे काढण्याआधी ना आपला मुलगा काय आहे ना हे पण लक्षात घ्यावं आधी. तेव्हा मल्लिका बोलते की ते काही असो पण मला माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे आणि ही खोटारडी माहीत नाही का हिने काय केलं होतं, सोन्याची चेन चोरली होती. तेव्हा स्वानंदी बोलते की हो, पण तेव्हाही कोणी पाहिलं होतं का चोरताना. तेव्हा मल्लिका बोलते की तिने तिच्या स्वतःच्या तोंडाने कबूल केलं होतं ना की तिने चेन चोरली. तेव्हा स्वानंदी बोलते की हो, मग आताही ती स्वतःच्या तोंडानेच कबूल करते ना की तिच्या होणाऱ्या मुलाचा बाप अंशुमनच आहे म्हणून. आणि कुठलीही मुलगी याबद्दल खोटं काय सांगेल. तेवढ्यात अनुष्काचे वडील बोलतात की मल्लिकाताई. तेव्हा मल्लिका बोलते की सॉरी थोडा गैरसमज झाला होता की दोन मिनटात क्लिअर होईलच, मग आपण विधीला सुरुवात करूया. तेव्हा अनुष्काचे वडील बोलतात की मल्लिकाताई काय बोलतायत तुम्ही, आम्हाला फसवतायत की स्वतःला फसवतायत. अहो समोर राजवाड्यांकडे बघून आम्ही मुलगी देत होतो पण आमचीच घाई आम्हाला मागात पडली. आम्हाला जड नाही झाली आमची मुलगी. मल्लिका बोलते की हे बघा तुमचं काहीतरी गैरसमज होतोय. घराघरात अशा गोष्टी भांडणं होतच असतात. तेव्हा अनुष्काची आई बोलते की पण घराघरातला मुलगा तुमच्या अंशुमनसारखा नाही आहे मल्लिकाताई, तुमचं बडा घर आणि पोकळ वासा अशी गत झाली आहे. तेव्हा अनुष्काचे आई वडील समरला बोलत असतात की तुमच्या घरात एवढी मोठी गोष्ट घडते आणि मला वाटलं होतं की मोठं घर आहे काहीतरी संस्कार असतील, पण नाही, गरिबाचा मुलगा बघू, आमची मुलगी जड झालेली नाही आहे. तेव्हा समर बोलतो की सॉरी, तुम्हाला सगळ्यांना खूप त्रास झाला, हे सगळं आम्हालाही आत्ताच कळतं आहे. तेव्हा अनुष्काचे वडील बोलतात की म्हणजे तुमच्या घराकडे लक्षच नाही आहे, आता हे लग्न मोडलं असं समजा म्हणून ते जायला लागतात. तेव्हा मल्लिका अडवण्याचा प्रयत्न करते. तेव्हा अनुष्का बोलते की जाण्याआधी मला एकदा अंशुमनशी बोलायचं आहे.
तेव्हा अनुष्काचे बाबा बोलतात की नको बाळा, नको बोलू त्याच्याशी, चल आपल्याला जायचं आहे. तेव्हा अनुष्का बोलते की हो, म्हणूनच मला यांच्याशी बोलायचं आहे. आणि ती जोरात अंशुमनच्या कानाखाली वाजवते. तेव्हा अनुष्का अंशूच्या जोरात कानाखाली वाजवते आणि बोलते की खोटारडा, किती गोड गोड बोलत होतास माझ्यासोबत, पण बघ त्या मुलीकडे बघ. अरे तुझ्याच घरातल्या बायका किती इन्सिक्युअर वाटत असेल तिला तुझ्या घरात वावरताना. जर तुझ्या बायकाच जर घरातल्या बायकाच तुझ्यासोबत सेफ नसतील तर विचार करून घे की किती नालायक माणूस आहेस तू. तेव्हा ती बोलते की एक गोष्ट लक्षात ठेव, एकटा राहशील तू आणि तुझ्यासोबत कोणीही राहणार नाही. तेव्हा अनुष्का बोलते की आई बाबा चला, परत यांच्या घरात पाऊल नाही ठेवायचा. तेव्हा ते निघून जातात. तेव्हा मल्लिका बोलते स्वानंदीला की झालं तुझं समाधान, लग्न ठरल्यापासून बघते तुला सहन नाही होत ना, आणि तेही हिच्यामुळे. काय चाललं आहे तुझं? तेव्हा स्वानंदी बोलते की अजून तुम्हाला कळत नाही का, मी फक्त 2 मुलींचं आयुष्य वाचवलं आहे. तेव्हा मल्लिका बोलते की आणि माझ्या मुलाचं काय, कोण करेल त्याच्याशी लग्न? तेव्हा मल्लिका चिंगीकडे बघते आणि बोलते की हिच्यामुळे झालं आहे सगळं, हिला तर मी बघतेच, तिला मारणार. तेवढ्याच स्वानंदी ओरडते आणि बोलते की एकदा सांगितलेलं कळत नाही तुम्हाला, बाईवर हात उगारायचा नाही, अगदी दुसऱ्या बाईने सुद्धा. मग ती तुमच्या लेखी मोलकरीण असेल तरीसुद्धा. आणि काकू, राजवाड्यांच्या घरी जर बाईवर हात उगारला जात असेल तर मीही मागे पुढे पाहणार नाही तुमच्या लेखी पोलीस कंप्लेंट करायला. तेव्हा मल्लिका बोलते की हे बघ, माझ्या मुलावर काही आरोप करायचे नाही हं. तेव्हा स्वानंदी बोलते की दुसऱ्यांच्या मुलीला मारण्याआधी स्वतःच्या मुलाला बघा आधी. तेव्हा मल्लिका बोलते की हे बघ, उद्या तर 10 बायका येऊन उभ्या राहतील आणि सगळ्या म्हणतील मग काय सगळ्यांना सुना करून घ्यायचं का? तेव्हा स्वानंदी बोलते की स्वतःच्या मुलाला एवढं ओळखून खरं तर हा कॉन्फिडन्स कसा येतो तुमच्यामध्ये येऊन, पण कदाचित यू नेव्हर नो, कदाचित उद्या 10 बायका येऊनही उभी राहतील, त्यामुळे ना त्यांचं काय करायचं ना हा विचार करायला घ्या आधी. तेव्हा मल्लिका बोलते की हे बघ, अशा रिपोर्ट्सने काही होत नाही हं कागदाच्या. तेव्हा स्वानंदी बोलते की ओके, मग आपण DNA टेस्ट करू. तेव्हा सगळ्यांच्या तोंडावर 12 वाजतात. तेव्हा समरही स्टेजवर जातो आणि तेव्हा अंशू बोलतो की दादा मी ऐक ना प्लीज ना, मी तुला सगळं एक्सप्लेन करतो. तेव्हा समर बोलतो की मी तुला शेवटची संधी देतो आहे अंशू, जे काही असेल ना ते आत्ता इथे खरं सांगून टाक. तू जर खरं बोलला ना तर मी कदाचित तुला माफही करेल, पण तू जर खरं नाही बोलला आणि DNA टेस्टमध्ये ते मूल तुझं असल्याचं कळलं ना तर मग आपला संबंध संपला आणि तुझ्यासाठी या घराचे दरवाजे या घरातली सगळी नाती कोणाशी तुझा संबंध राहणार नाही. आणि जर तू असं केलं नाहीस तर मी स्वतः तुला पोलिसांच्या ताब्यात देईल की विनयभंग केला आहेस म्हणून तू एका मुलीचा, आणि या प्रॉपर्टीतून तुला बेदखल करेल. असं बोलून समर अंशुमनला ताकीद देतो आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.